अखेरीस सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची उमेदवारी कायम। काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्याची आतिषबाजी। सांगलीत चौरंगी लढत, महाआघाडी आणि महायुतीसमोर अपक्ष उमेदवाराचे आव्हान। सांगली लोकसभा मतदारसंघात अखेरीस काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर सांगलीत काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि फटाक्याची आतिषबाजी केली। या मतदारसंघात एकास एक लढत करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत झाले, मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली। सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार संजय काका पाटील, महाआघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील, ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे अशी चौरंगी लढत होत आहे। सांगली हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मतदारसंघावर दावा केला, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला। महाआघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मतदारसंघ गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। महाआघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे संतप्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी या ठिकाणी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे। त्यांची उमेदवारी कायम झाल्यामुळे काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, फटाक्यांची आतिषबाजी केली। ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी निश्चितच महाविकास आघाडीची उमेदवारी विशालदादांना मिळेल असं सर्वांचं मत होतं। त्या दृष्टिकोनातून आमचे नेते माननीय विश्वजित कदम साहेब, आमच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी, पृथ्वीराज बाबा या सगळ्यांनी प्रयत्न केले, विशालदादांनी प्रयत्न केले, पण काही कारणास्तव आमची उमेदवारी विशालदादांची उमेदवारी डावलली गेली। विशालदादांच्या वरचा होणारा वारंवारचा अन्याय, वसंतदादा घराण्यावर होणारा वारंवारचा अन्याय आणि काँग्रेस पक्षाला वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये डावललं गेलं याचा रोष जनतेच्या मनात होता। विशालदादांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता। हा अर्ज विशालदादा प्रेशरमुळे मागं घेतील अशी कार्यकर्त्यांना वाटत होती, भीती वाटत होती। सगळ्यांचं इच्छा होती विशालदादांनी अर्ज ठेवावा, मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रचंड प्रेशर केलं आणि हा अर्ज त्यांनी मागं घ्यावा असे प्रयत्न केले। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जनतेचं प्रेशर भारी ठरलं आहे आणि सगळ्या जनतेने एकमुखाने ठरवलं आहे की विशालदादांना खासदार करायचं आणि विशालदादांनी त्या मताचा सन्मान केला आहे। त्याबद्दल पहिला विशालदादांचे मी आभार मानतो की जनतेच्या भावना ओळखून तुम्ही तुमचा अर्ज ठेवला आहे। विजय निश्चित आहे, येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल। जी मी भावना व्यक्त करतो ही सांगली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची भावना आहे, तमाम मतदारांची भावना आहे। ही इलेक्शन ही आमच्या जनतेच्या स्वाभिमानाची, आमच्या अस्मितेची लढाई आहे। काँग्रेस पक्षाला आणि वसंतदादा घराण्याला वारंवार डावललं गेलं आहे याची लढाई आहे आणि निश्चितच जनतेने ही इलेक्शन हातात घेतलेली आहे। त्यामुळे विशालदादाने जो अर्ज ठेवला आहे तो निश्चित विजयात परिवर्तित होईल। तुम्हाला 7 मेला भरभरून मतदान झालेलं दिसेल आणि 4 जूनला पुन्हा हीच लोक इथं गुलाल खेळताना दिसतील। आज विशालदादांचा अपक्ष म्हणून अर्ज हा कायम ठेवलेला आहे आणि सांगलीचा विकास गेली 15 वर्ष पूर्ण ठप्प झालेला आहे। सांगलीत कोणतेही नवीन कारखाना नाही, कोणताही उद्योगधंदा नाही, कोणती शिक्षण संस्था नाही, पाण्याच्या कोणत्या स्कीम नाही, कोणती सूतगिरणी नाही की कोणती आर्थिक योजना सांगलीसाठी राबवली गेली नाही। सांगली ही आता पुढील 5-10 वर्षानंतर रिटायर लोकांची सांगली होईल, हे होऊ नये आणि त्यातच सांगलीचा आर्थिक बाजार व्यापार टोटली 5% सुद्धा राहिलेला नाही आहे। म्हणजे विकासापासून जवळजवळ 50 वर्षे मागं घालवण्याचं काम ठराविक हित संबंधित लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे सांगलीतले जेवढे जुने नवीन कार्यकर्ते आहेत एकदमच भावनिक होऊन ही सांगली वाचवण्याचं काम करायला लागलेत। आज सांगलीतनंच आम्हाला बाहेर काढण्याचं आणि आम्हाला बेघर करण्याचं काम काही लोकांनी चालवलेलं आहे। त्यामुळे यांचं हे कार्य
आम्ही सर्व लोक हारून पाडणार आहोत आणि विशालदादाला कोणत्याही परिस्थितीत बंद असणारा लोकसभेचा दरवाजा सांगलीसाठी जो बंद आहे तो दरवाजा तोडून विशालदादाला लोकसभेत आम्ही पाठवणार आहोत. आजच आम्ही जाहीर करतो की विशालदादा 1.5 ते 2 लाख मताफरकाने निवडून येतील आणि इथं 4 तारखेला आम्ही गुलाल खेळण्याची आम्ही सगळ्यांनी व्यवस्था करू आणि सर्व समाज एकवटलेला आहे आणि हा भावनिक झालेला आहे. सांगलीवर मोठा अत्याचार झालेला आहे, सांगलीवर अन्याय वाढायला आहे, शिक्षण संस्था गायब व्हायला लागलेल्या आहेत, गोरगरिबाच्या मुलासनी शिक्षण मिळायला तयार नाही. ही सगळी परिस्थिती बघितली, एकीकडं व्यवसाय, एकीकडं आर्थिक स्थिती आणि परत सांगलीतनं आम्हाला कार्यकर्त्यांना बाहेर हकलण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणून आमच्या घरातनं आम्हाला बाहेर हकलण्याला आम्ही सांगलीतनंच त्यांना हाकलून देऊ हे सांगतोय. विशालदादा की जे ते निवडून येतील.